पुढची बातमी येते ती जामखेडमधून। जामखेडमधली एक धक्कादायक बातमी आहे, प्रत्येकानं पाहायला हवी, कारण ती आहे तुम्ही पीत असलेल्या दुधाच्या संदर्भातली। तुम्ही जे दूध पिताय ते केमिकल मिश्रित तर नाही ना, हे तपासून पाहण्याची गरज आहे। कारण जामखेडमध्ये दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे। 17 लाख रुपयांच्या मुद्देमालाच्या सह इथे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। हे तिघं केमिकल पासून दुधासारख्या दिसणाऱ्याच एका जलपदार्थाची निर्मिती करत होते। रसायनयुक्त दुधासारखा हा पांढरा पातळ पदार्थ ते दुधात मिसळायचे आणि दुधाची घनता वाढवायचे। सदरचं जे आहे पांढऱ्या रंगाचं द्रावण हे दुधामध्ये भेसळीसाठी वापरात येण्याबाबत आम्हाला तिथं निदर्शनास आलं। आणि जे रामदास सोबाळे शेतकरी आहेत त्यांच्याकडे सुद्धा 320 लिटर त्या ठिकाणी दूध आणि एक 12 बॅग त्याच्या 25 किलोच्या त्याच्यामध्ये एक व्हाईट पांढऱ्या रंगाची पावडर त्यामध्ये आढळून आली आहे। तर या सगळ्यापासून एक जे कृत्रिम दूध बनवण्यात येतं त्याचा आम्ही त्या ठिकाणी डेमो वगैरे घेतला आणि तिन्ही जे आरोपी आहेत रामदास सोबाळे, समीर शेख, आफताब शेख यांच्यावर आम्ही पोलीस